श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर, सव्यासाची गुरुकुलम व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव यांच्या वतीनं सातत्यानं हे तिसरं वर्ष आहे. आम्ही बालसंस्कार युद्ध प्राचीन युद्धकला शिवकालीन युद्धकला शिबिर आयोजित करत आहोत. यावर्षी धर्मवीर संभाजी उद्यान येथे कमीत कमी 270च्या वर मुला आणि मुलींनी सहभागी घेतलेला आहे. यामध्ये हुबळी, धारवाड आणि हसन या कर्नाटकात देखील मुलांनी सहभाग घेतलेला आहे. सातत्यानं हा शिबिराचा 6वा दिवस आहे. साधारण 270 ते 280 मुलं मुली आता प्राचीन युद्धकला धडे गिरवत आहेत. सकाळी सूर्यनमस्कार, संध्याकाळी दंड बैठक असे विविध सव्यासाची गुरुकुलमचे प्रशिक्षक इथं आम्हाला लाभलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून हा प्रशिक्षण वर्ग सुरू आहे आणि याची सांगता मंगळवारी होणार आहे. ह्याच धर्मवीर संभाजी उद्यान येथे मंगळवारी होणार आहे. या शिबिरामध्ये अगदी 10 वर्षापासून पुढे 60 वर्षांपर्यंतचे म्हणजे लहान मुलांपासून अगदी वयस्कर महिलांपर्यंत सगळे सहभागी झाले आहेत. त्यामध्ये या युद्धकलेचं नेमकं महत्व काय आहे, या युद्धकलेचा नेमका फायदा काय आहे, तर आज आपण पाहतोय आज भारत व पाकिस्तानमध्ये जे आज युद्ध सुरू आहे, तर त्यामध्ये प्रत्येक नागरिकाकडे शस्त्र येऊ शकणार नाही, पण स्वतःचं स्वसंरक्षण करता यावं, स्वतःचं करता आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाचं स्वसंरक्षण करता यावं या दृष्टीने याचं शिक्षण मुलं आज घेत आहेत. त्यामध्ये मुलं खूप चांगला मुलांचा प्रतिसाद आहे की मुलं खूप चांगल्या रीतीने 8 दिवसामध्ये लाठी असो, भाला असो खूप चांगल्या पद्धतीने शिकलेले आहेत. त्यामध्ये या वर्षीची काही मुलं आहेत, काही मागच्या वर्षी, काही 3 वर्षापासून पण येत असलेली मुलं आहेत. तर त्यानुसार त्यांचं पुढचं वर्ष शिक्षण त्या मुलांना सुरू आहे. आणि मुलांमधील जो योद्धा होण्याचा जो गुण आहे या युद्धकलेमध्ये विकसित होत आहे व मुलांमध्ये जे आत्मविश्वास वाढत आहे की आपण कुणासोबत लढू शकतो, आपण स्वतःचं संरक्षण करता आपल्या कुटुंबाचंही करू शकतो. या अर्थी मुलं खूप चांगल्या पद्धतीने स्वतःमध्ये विकसन होत आहेत. मुलांचा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढलेला आहे व प्रचंड एकाग्रताही यामुळे मुलांची वाढलेली आहे. असे बऱ्याचशा मुलांचा रिस्पॉन्स आहे यामध्ये.